नमस्कार मित्रांनो, आपण कचऱ्याच्या फवारणीचा एक व्हिडिओ केलेला होता या अगोदर. व्हिडिओला श्री एकनाथराव बनारसे यांचे कमेंट्स आले होते की फवारणी करतानाचा सुद्धा व्हिडिओ बनवायचा असते. तर त्यांच्यासाठीच हा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. आपण जी फवारणी केली त्याच्यामध्ये काय काय डोस टाकले होते आणि कशाप्रकारे ती फवारणी मारली आपण, तर त्याबद्दलचं या व्हिडिओमध्ये आपण एक माहिती बघू. तर मित्रांनो, आपण पराठीला खालून वाचवून ही फवारणी केली होती. हे औषध पराठीला वरून चालत नाही, फक्त कचऱ्यामध्येच मारायचे आहे. हे औषध खालून पराठीला वाचवून बरोबर पद्धतशीर मारायची असते. एकतर मालकाने स्वतः जबाबदारी घ्यायला हवी आणि कोणीही ही फवारणी माणसाच्या हातात देऊन जाऊ नये. स्वतः काळजीपूर्वक ही फवारणी करावी. तर अशा प्रकारे आपल्यालासुद्धा छान रिझल्ट्स मिळू शकतात. तर त्या फवारणीमध्ये आपण औषध कशाप्रकारे टाकले त्याबद्दलचं एक छोटासा एक व्हिडिओ हा पाहूया. तर माहिती जर आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा मित्रांनो. हे सिजंटाचे टचडाऊन आहे. याच्यामध्ये आपण सुमीमॅक्स आधीच टाकलेले आहे, कारण त्यामुळे हे औषध घट्ट आलेले आहे. याचा कलर आपण पाहू शकता. सुमीमॅक्स आपण कालच टाकले होते याच्यामध्ये आणि ही अर्धी बॉटल आपली वाचलेली होती. तर हे माप जे आहे ते 60 मिलीचे आहे. तर एक माप आपण 60 मिलीचे घेतले आणि परत अर्धे ते पाऊण माप म्हणजेच 60 आणि 30 90 मिली असे माप आपण हे टचडाऊनचे घेतलेले आहे. आता टचडाऊन हे 90 मिली टाकलेले आहे आपण. आणि जे पराक्रम म्हणजेच ते अमोनियम साल्ट जे होते 13%, तर त्याचासुद्धा आपण एवढाच डोस घेणार आहोत. हे बघा, हे 60चं एक फुल माप भरून घेतलं आणि या मापानंतर आणखी आपण एक माप परत घेऊ. म्हणजे आता आपण अर्ध माप आणखी घेऊ. म्हणजे 60 आणि 30 ml म्हणजेच 90 ml एवढं आपण औषधीचं प्रमाण घेतलं आहे. आणि हे पंपात पाणी आधीच भरलेलं आहे आणि त्यानंतर आपण शेवटी हे औषध टाकून राहिलेलं आहे. आता यामध्ये फक्त थोडंसं स्टिकर टाकून देऊ. स्टिकरमुळे थोडं पावसाचं वगैरे थोडं टेन्शन राहणार नाही. तर आता हे स्टिकर जे आहे ते अगदी 5 मिली एवढं आपण टाकलेलं आहे. तर अशा प्रकारे हा पंप तयार केला आहे. आणि ही फवारणी खूप रिस्की आहे. स्वतः काळजी घेऊन मारावं लागते. हे माणसाकडे देऊन चालत नाही. त्यामुळे कोणी म्हणतात ना की माझी पराठी खराब झाली, तर ते असंच कारण असू शकते की आपण जर ते निष्काळजीपणाने मारलं तर ते कपाशीच्या झाडावर उडता कामा नये. म्हणजेच आपल्याला झाड वाचवून ते जमिनीवर खाली फवारायचं आहे. हे कचऱ्याकरता काम करणारं औषध आहे. हे खूप रिस्की काम आहे. तर हे खूप काळजीने फवारायचं असते. आता हा आपला पंप तयार झालेला आहे. ही जी फवारणी आहे मित्रांनो खूप रिस्की असते आणि जोखीम असते. तर ही पराठीला न लागता वाचवून मारायची असते. आपण पाहू शकता अशा प्रकारे ही फवारणी केली जात आहे. आणि इथे वेल वर्ग खूपच आहे. वाशिमच्या वेलापासून ते भरपूर प्रकारचे वेलं आहेत. त्याचसोबत तरोटे आहे, मोठाल्या रानभेंड्यासुद्धा आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे काटेरी कचरेसुद्धा आहे. तर हे बघा, अगदी छोट्या छोट्या झाडालासुद्धा वाचवून फवारणी होत आहे. कदाचित एखाद्या पानाला खालून लागलेच तर ते पान फक्त जाईल, झाडाला याचा इफेक्ट होणार नाही. म्हणजेच झाडाच्या वरून ही फवारणी नाही मारायला पाहिजे. ही झाडाच्या खालून अगदी पराठीला वाचवून, जसं आपण शक्यतोवर खालच्या भागाला जमिनीला ही कचऱ्यासाठी मारायची फवारणी आहे. तर अशा प्रकारे काळजीपूर्वक ही फवारणी करायची आहे मित्रांनो. याआधी आपण एक व्हिडिओ टाकला होता, त्यामध्ये या फवारणीची पूर्ण माहिती दिलेली होती. तर आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यापैकी एका व्ह्युअर्सने मला माहिती मागितली होती की तुम्ही स्वतः फवारणी करतानासुद्धा व्हिडिओ टाका म्हणून. तर त्याचकरता हा व्हिडिओ स्पेशल बनवलेला आहे मित्रांनो. आणि हे जे आपले कचरे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे मला दुसरा कोणता पर्याय आठवला नाही आणि मी ठरवलं की हीचवाली फवारणी मारून आता आपण हे सगळं आटोक्यात करायचं. त्यामुळे मी हे डिसिजन घेतलेले आहे. आपणसुद्धा असे मोठाल्या कचऱ्यांनी जर त्रस्त झालेले असाल तरच हा विचार करा. अन्यथा तुमच्या ज्या रेग्युलर साध्या फवारण्या आहे त्या फवारण्यात चालू द्या. आणि मित्रांनो, व्हिडिओची पूर्ण माहिती शेवटपर्यंत बघा. अर्ध्या माहितीवरच तुम्ही फवारणीचा निर्णय घेऊ नका. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये मी ही पूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत जय हिंद आणि धन्यवाद मित्रांनो.